लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये फायनली घरच्यांच्या सगळ्यांच्या उत्साहामुळे आणि सर्वांनी मोटिवेट केल्यामुळे काव्य एक्झामला जायला तयार झालेली असते. पण तिने हॉल तिकीट फाडलेलं असतं. ती म्हणत असते, पण मी हे सगळं कसं काय करू शकते, असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, हो कारण की यांनी तर हॉल तिकीटच फाडले. आता हे सगळं काही घरच्यांनी ऐकल्यानंतर सगळ्यांना तर धक्काच बसतो. सगळेच जण ओरडू लागतात आणि टेन्शनमध्ये आलेले असतात. काव्य हे तू काय केलंस असं सगळेच विचारत असतात. तेव्हा इकडनं पार्थ म्हणत असो, शांत व्हा, टेन्शन घेऊ नका आणि काळजीसुद्धा करू नका. ह्या जरी फिसकारलेल्या मांजर असतील का तरीसुद्धा हा त्यांचा बोका सगळ्या गोष्टीची माहिती काढून बसलाय. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना जरा बरं वाटलेलं असतं. इकडनं काव्याला सुद्धा पार्थ म्हणत असतो, सूचना क्रमांक 1, परीक्षापूर्वी जर तुमचं UPSCचं प्रवेशपत्र फाटलं असेल किंवा ओलं झालं असेल तर टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. UPSCच्या वेबसाईटवर जा, लॉग इन करा आणि तुमचा नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर इंटर करा आणि A4 साईजवर त्याची प्रिंट काढून घ्या. आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच फार बरं वाटलेलं असतं. इकडनं जीवा म्हणत असतो, काय बडे भैया, खरंच तू फार हुशारच रे. चल आता घरात प्रिंटर आहे तर आपण लगेच प्रिंट आउट काढूया, असं म्हणून दोघीही प्रिंट काढण्यासाठी निघून जातात. आता ते निघून गेल्याबरोबर इकडनं मिथून काका म्हणत असतात, प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. त्यावर विक्रम म्हणत असतात, काय चाललंय हे नवीनच? नवीन नाही, अरे देशमुखांची एकी तोडणाऱ्यापासून प्रोटेक्ट, असं म्हटल्यानंतर ही रम्या आणि वसू मिथून काकावर ओरडत असतात. इकडनं काव्या म्हणत असते, आत्याबाई मी जाते बरं का परीक्षेला, काही काळजी करू नका, असं म्हटल्यानंतर ह्या दोघींचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. इकडनं नंदिनी म्हणत असते, आणि बरं का वसू आत्या, तुम्ही फार मोठं माझं काम केलं, मला ह्या सर्व गोष्टीतून मोकळं केलं. काय ना आज सकाळपासनं मी निखळ स्वच्छ मनाने शांत मनाने गिल्ट फ्री राहू शकले, असं म्हटल्यानंतर वसवा त्या रम्याला म्हणत असतात की ती वर तोंड करून आणखी बोलते बघ ना, हिला काहीच कसं वाटत नाही. आता रम्या तिथून रागातच निघून जाते. वसवा त्या म्हणत असतात, ऑल द बेस्ट काव्या, नाही म्हणजे परीक्षेला जाण्यासाठी जरा नीट जा बरं का, म्हणजे विचार करून जा, काल रात्रीपासून बाहेर खूप पाऊस पडतोय ग, म्हणजे तू परीक्षेला जाण्यासाठी गाडीत बसशील आणि त्या गाडीचीच होडी व्हायची, असं म्हटल्यानंतर इकडनं जी काही माननी असते ती ओरडते, म्हणत असते काय चाललंय वसुताई तुमचं, अहो शुभेच्छा नाही देता येत तर वाईट साईड बोलू तरी नका ना, असं म्हटल्यानंतर वसवात्यासुद्धा रागातच तिथून निघून जातात. त्या निघून गेल्यानंतर आता इकडे जी काही माननी असते ती काव्याला शांत करते आणि मिथून काका आणि ते दोघी आता पोहे आणण्यासाठी निघून जातात. इकडे नंदिनी काव्याला तयार करण्यासाठी घेऊन जाते. तेव्हा मात्र ती विक्रमकडे पाहत असते आणि त्यांना थँक्यू म्हणत असते, कारण की विक्रमनी थोड्या वेळासाठी तरी त्यांचा राग बाजूला ठेवलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवा आणि पार्थ दोघीही प्रिंट काढण्यासाठी गेलेले असतात. पार्थ त्या मशीन समोर बसलेला असतो आणि जीवा पार्थशी बोलत असतो. जीवा म्हणत असतो, काय बडे भैया, कमालच तू, सगळी माहिती काढून ठेवलीस, काय हे काव्या पण अख्खं हॉल तिकीट कोण फाडतं, असं त्याचं बोलणं सुरू असतं. पार्थ मात्र अजिबातच बोलत नसतो. आता पार्थच्या हातात ते हॉल तिकीट आलेलं असतं. हॉल तिकीट पाहून म्हणत असतो, काव्या पार्थ देशमुख, यावेळेस तुमची मी एक्झाम अजिबातच मिस होऊन देणार नाही. गेल्या वेळेस माझ्यामुळे झालती आणि यावेळेस यांच्यामुळे होऊन देणार नाही, असं जीवाकडे बघून म्हणत असतो. जीवा म्हणत असतो, दादा सोडणार आहे आता, जाऊ दे ना हे सगळं काही. त्यावर पार्थ म्हणत, कसं सोडणार हे सगळं काही, आयुष्यात बायको महत्त्वाची असते म्हणून सख्या भावाला पर्क करायचं नसतं. तुझं सिक्रेट ऐकण्याची माझी कुवतच नाही, असं परस्पर ठरवून टाकलंस. जाऊ दे ना, मी तर तुझ्याशी कशाला बोलतोय हे. त्यावर जीवा म्हणत असतो, दादा माफ कर ना आता आम्हाला, सोड ना हे सगळं काही. पार्थ मात्र रागातच असतो. जीवा म्हणत असतो, आजच्या दिवशी मी तुला एक रिक्वेस्ट करतोय. त्याचवेळी इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं आहे. नंदिनी विक्रमला थँक्यू म्हणत असते. विक्रम म्हणत असतात, ही असली कसली रिक्वेस्ट केलीस तू मला. त्याचवेळी फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे. नंदिनी इथे विक्रमला म्हणत असते, या लेकीसाठी आज एक गोष्ट करताल का, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे बाबा, आज काव्याची एक्झाम आहे आणि या दिवसासाठी जीवा आणि मी खूप मेहनत केली. माझं मिसकॅरेजचं सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलं. आजच्या दिवसापुरतं तरी तुम्ही चांगलं वागाल का माझ्याशी, तुम्ही आमच्या सगळ्यांशी नॉर्मल वागूया ना आपण सगळे काही. आजच्या दिवशी आबोला सोडा तुमचा, हवं तर तुम्ही नंतर आबोला धरा, आम्ही तुम्हाला मनवण्याचा पुरेपूर प्रयत्न करूत, असं म्हटल्यानंतर विक्रम तयार झालेले असतात. आता आत्ताचा सीन दाखवलेला आहे. विक्रम म्हटलेले असतात, तुझ्या मनासारखं मी केलं, पण लक्षात ठेव माझा राग गेला असं अजिबातच समजू नको. काव्य एकदा एक्झामला गेली की मी अजिबातच ऐकणार नाही, मी कुणाशीही बोलणार नाही. शेवटी तू तुझ्या मनासारखं केलंसच, तुझ्यासारखंच मला खोटारडं बनवलंस, असं विक्रम म्हणून तिथून रागातच निघून जातात. इकडे नंदिनीला मात्र ह्या सर्व गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्या एक्झामसाठी निघालेली असते. पार्थसुद्धा तिच्यासोबत असतो. काव्या म्हणत असते, किती हळू चालायचं पार्थ, असं जर चाललोत ना तर आपल्याला किती वेळ लागेल जायला.
त्यावर पार्थ म्हणत असतो, अहो तुमचं सेंटर काय फार लांब नाही आहे, 1 तासाच्या अंतरावर आहे, असं जाऊत आपण. काव्या म्हणत असते, आपण गेल्या वेळेस किती लवकर गेलतो ना, आणि वाटेत काय काय केलं, बोरं चिंचा ह्या सर्व गोष्टी खात खात गेलोत. पार्थ म्हणत असतो, आणि तुमचे फॅन्ससुद्धा भेटले. काव्या म्हणत असते, माझे नाही हो, काव्या पार्थचे, आपल्या दोघांचे फॅन्स भेटले. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, पण यावेळेस अजिबातच नाही आहे, इथनं निघायचं आणि डायरेक्ट सेंटरला जाऊन पोहोचायचं, असंही ते पार्थ म्हणत असतो. तेव्हा काव्या थोडी शांत होते. पार्थ म्हणत असतो, काय झालं? काव्या म्हणत असते, म्हणजे पार्थ बघा ना, गेल्या वेळेस आपण दोघेच होतो, तेव्हा कसं म्हणजे काय घडलं माहिती आहे तुम्हाला. मग यावेळेस मला असं वाटतं की आपल्यासोबत जीवा किंवा नंदिनी किंवा दोघे पण असते तर बरं झालं असतं. असं काव्याने म्हटल्याबरोबर इकडनं जीवा आणि नंदिनी आलेले असतात. त्यांना पाहून तर काव्याला फार बरं वाटतं. काव्या म्हणत असते, तुम्ही दोघे अचानक? जीवा म्हणत असतो, हो आमचं आधीच ठरलं होतं. त्यावर पार्थ म्हणत असतो, हो जेव्हा आम्ही प्रिंटआउट काढायला गेलतो का तेव्हाच त्यांनी रिक्वेस्ट केली. इकडनं काव्या खुश होते. काव्या म्हणत असते, पार्थ तुम्ही तयारसुद्धा झालात, खरंच तुम्ही सॉलिड आहात, आय लव्ह यू. त्यावर पार्थ म्हणत असतं, आय लव्ह यू टू काव्या, पण चला आता फार उशीर होतोय. काव्या म्हणत असते, हो चला मी समोर बसते. पार्थ म्हणत असतो, काय झाले काव्या तुम्हाला, समोर कशा बसणार आहात तुम्ही, तुम्हाला सीट बेल्ट लावता येणार आहे का? अजिबातच नाही, तुम्ही मागे बसा, नंदिनी बसतील समोर. त्यावर आता काव्या म्हणत असते, नंदिनी ताई कशी बसेल, तिचंसुद्धा पोट वाढलं, तिलासुद्धा नाही जमणार. असं काव्या चुकून आता बोलली, तिच्या ही गोष्ट लक्षात येते. काव्या म्हणत असते, ताई सॉरी. नंदिनी म्हणत असते, काही नाही का हरकत, काळजी करू नकोस. तेव्हा आता इकडनं जीवा म्हणत असतो, तुम्ही दोघी टेन्शन घेऊ नका, तुम्ही मागे बसा, मी समोर बसतो बडे भैयापाशी. असं म्हणून आता हे सगळे जण निघालेले. आता इकडे दुसऱ्या बाजूला डायरेक्टच हे चौघंसुद्धा त्या सेंटरला जाऊन पोहोचलेले आहे. तिथला सीन दाखवलेला आहे. आता जोराचा पाऊस सुरू असतो. पार्थ आधी उतरतो आणि काव्याला हळूच आता बाहेर काढतो. जीवा जो असतो तो गाडी पार्क करण्यासाठी बाहेर गेलेला असतो. आता हे तिघेही ते उभा असतात. जोराचा पाऊस सुरू असतो. सेंटरच्या बाहेर सर्वच मुलं आणि मुली उभा असतात. आता सगळेजण काव्याकडे पाहत असतात. इकडे काव्याला मात्र काही कळत नसतं नेमकं हे काय चाललंय. काव्या पार्थला म्हणत असते, काय चाललंय पार्थ, हे सगळेजण माझ्याकडे का बघत असतील, काही झालं असेल का, म्हणजे ते विचार करत असतील की मी 8वा महिना असूनसुद्धा परीक्षेला जाते किंवा मी एक एक्झाम मिस केली. पार्थ म्हणत असतो, नाही हो असं काही नसेल, तुम्ही लक्ष देऊ नका त्यांच्याकडे. आता त्यातलीच एक मुलगी समोर येते आणि काव्याला म्हणत असते, हाय मी रागिनी देसाई, तुम्ही काव्या देशमुख ना? काव्या म्हणत असते, हो पण आपण ओळखतो का, याआधी कधी भेटलो का? त्यावर ती मुलगी म्हणत असते, अहो तुम्हाला कोणी नाही ओळखत, तुम्ही IASची परीक्षा देणाऱ्या तमाम पोरीची प्रेरणा आहात. एकतर तुम्ही प्रेग्नेंट असून सुद्धा अभ्यास क्लासेस ह्या सगळ्या गोष्टी नीट मॅनेज केल्या, आणि एवढंच नाही तर तो IAP रोडसुद्धा ठीक केला. अहो तुम्हाला कोण नाही ओळखत, असंही ते म्हटल्यानंतर काव्याला फार भारी वाटलेलं असतं. आता ती मुलगी म्हणत असते, तुम्ही खरं तर माझ्या कॉम्पिटिटर आहात, पण तरीसुद्धा तुम्हाला ऑल द बेस्ट, असं म्हणून ती मुलगी निघून जाते. इकडे काव्याला मात्र छान वाटलेलं असतं, ती छान मोटिवेट झालेली असते. नंदिनी म्हणत असते, बघितलंस ना काव्या, तू काय विचार करत होतीस. इकडनं पार्थसुद्धा म्हणत असतो, कळलं का तुम्हाला, ती लोक तुमच्याकडे लुजर नाही तर विनर म्हणून बघत होते. पार्थने असं म्हटल्यानंतर आता काव्या सगळ्यांकडे पाहत असते आणि सगळ्यांनाच हाय करत असते. काव्याला आज छान वाटलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला माननी पूजा करत असते आणि पूजा वगैरे झाल्यानंतर बाप्पांसमोर हात जोडत असते आणि बाप्पांना म्हणत असते, बाप्पा मी तुझा कुठलाही वार चुकलेले नाही आहे, तुझं लक्ष असू दे, आज काव्याची एक्झाम आहे, नीट पार पडू दे सगळं काही, मी उकडीचे मोदक तळणीचे मोदक सगळे तुझ्या पुढे ठेवील, पण सगळं नीट होऊ दे, असंही ते माननी म्हणत असतात. तितक्यातच विक्रम ऑफिसला जाण्यासाठी निघालेले असतात. बाप्पांच्या पाय पडत असतात. माननी म्हणत असते, मला तुमच्याशी बोलायचं आहे, सांगायचं होतं तुम्हाला काहीतरी. त्यावर इकडनं विक्रम म्हणत असतात, काय सांगायचं होतं, काही सांगायचं होतं का, आत्ताच सांगून टाक, नाहीतर म्हणशील मग मी बाहेर होतो आणि त्यामुळे तुला सांगता आलं नाही, उगाच सांगायचं राहून जायचं. असं म्हटल्यानंतर आता इकडनं माननी म्हणत असते, तुम्हाला जरा वाकडी वाट करावी लागेल, म्हणजे हा आर्याचा डब्बा आहे, ते आर्याला हा डब्बा देतान का. विक्रम म्हणत असतात, मी का जाऊ, मी अजिबातच जाणार नाही, आणि या मिशनवरचे माणसं कुठे गेले सगळे. त्यावर माननी म्हणत असते, अहो जीवानंदिनी दोघेही आता काव्यासोबत गेलीत आणि घरात कुणीच नाही, कुणाला पाठवू. विक्रम स्पष्टच म्हणतात, नाही मी अजिबातच देणार नाही, मी जातो माझा मी, असं म्हणून निघत असतात. तेव्हा माननी मुद्दाम म्हणत असते, ठीक आहे मी जाते, आता मी खरं तरी ते पोथी वाचत बसणार होते, म्हणलं काव्याची परीक्षा हे सगळं काही नीट होऊ दे, पण जाऊ दे, देवाला सगळंच कळतंय ना, जाते मी, आता रिक्षाही भेटतोय का नाही काय माहिती, जोराचा पाऊस येतोय. असं म्हटल्यानंतर विक्रम परत वापस येतात आणि तो डब्बा हातात घेतात आणि म्हणत असतात, नाटकं करायची गरज नाही, ॲड्रेस काय त्या पोरीचा सांग, कुठे द्यायचा आहे तर. त्यावर माननी म्हणत असते, सिटी हॉस्पिटलमध्ये. आता विक्रम जात असतात. माननी म्हणत असते, थँक्यू विकी. असं म्हटल्यानंतर विक्रम चिडतच म्हणत असतात, विकी म्हणण्याची गरज नाही, आता नातवंड होणार आहेत, हे सगळं काही कशाला बोलायचं आहे, असं म्हणून रागात निघून जातात. तेव्हा खरं तर माननी गालात हसते आणि परत देवाला प्रार्थना करत असते. ती म्हणत असते, देवा लक्ष असू दे रे,
काव्याची एक्झाम एव्हाना सुरूसुद्धा झाली असेल असंही ते म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी म्हणत असते, मला ना काव्याला बोर्डाच्या एक्झामला सोडते असंच फील होतंय. तेव्हा पार्थसुद्धा म्हणत असतो, हो ना, खरं तर हे आर्ट अँड कॉमर्सचं कॉलेज आहे, पण आमचं सायन्सचं होतं. तिथं प्रयोगशाळा होती का, तिथे आम्ही फार धमाल करायचो नंदिनी. असं म्हटल्याबरोबर आता परत त्याचा आबोला लक्षात येतो, तो रुसलेला आहे हे लक्षात येतं बरं का. सगळेजण शांत होतात, तितक्या जीवासुद्धा आलेला असतो. इकडे काव्या जरा टेन्शनमध्येच असते. काव्या म्हणत असते, मला ना खरंच खूप प्रेशर आलंय. नंदिनी म्हणत असते, काय तुला प्रेशर आलंय? काय काव्य तू अजिबातच टेन्शन घेऊ नको. आता फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला जाऊन पेपर लिहायचा आहे. हे बघ काव्या, कायम लक्षात ठेवायचं, तू फायटर होतीस, फायटर आहेस आणि कायम राहशील. असं म्हटल्यानंतर काव्याला फार बरं वाटतं. आता तितक्यातच बेल वाजलेली असते. बेल वाजल्याबरोबर काव्या म्हणत असते, बरं ठीक आहे, आता निघायला हवं. येऊ का पार्थ मी? त्यावर पार्थ म्हणत असतो, आता शेवटच्या क्षणी मी काय तुम्हाला जास्त सांगणार नाही. हे बघा काव्या, तुम्हाला आता नेमकं काय करायचं आहे, परीक्षात काय लिहायचं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आता अजिबात रडायचं नाही. आता फक्त लढायचं आणि किल्ला जिंकूनच दाखवायचा. आता फक्त नाव कोरायचं बाकी हो. असं म्हणून तो काव्याला हसवण्याचा प्रयत्न करत असतो. काव्याच्या चेहऱ्यावर तर स्माईल आलेली असते, पण तिला टेन्शनसुद्धा तेवढंच असतं. आता जीवानंदिनीसुद्धा तिला ऑल द बेस्ट म्हणतात. आता पार्थ तिला ऑल द बेस्ट म्हणतो आणि तिला आतमध्ये घेऊन जात असतो. इकडे बाहेर जीवानंदिनी उभा असतात. त्याचवेळी इकडे दुसऱ्या बाजूचा सीन दाखवलेला आहे. जी काही आर्या असते ती तिचं काम करत असते. तितक्यातच विक्रम आलेले असतात. विक्रम आल्याबरोबर आर्या म्हणत असते, बाबा तुम्ही? विक्रम म्हणत असतात, मी अजिबात कुणाचा बाबा नाही, मला काका म्हण किंवा विक्रम देशमुख म्हणलीस तरी चालेल. असं स्पष्ट शब्दातच विक्रम आर्याशी बोलत असतात. आर्या आता विषय टाळण्याचं पाहत असते. आर्या म्हणत असते, थँक्यू बाबा डब्बा आणला, पण हो सॉरी काका, मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, पण मला एक ऑपरेशन आहे आता, तोपर्यंत इथे बसाल का तुम्ही? विक्रम म्हणत असतात, म्हणजे तू तुझ्या कामाला जाणार? मला काही काम नाही का? मी रिकामा दिसलो का तुला? असं चिडतच म्हणत असतात. आर्या म्हणत असते, तोपर्यंत ही फाईल बघा ना तुम्ही. ही फाईल मी कशाला बघू? त्यावर आर्या म्हणत असते, तुमच्या जीवानंदिनीचं जे बाळ माझ्या पोटात वाटतंय त्याच्या सोनोग्राफीचे रिपोर्ट आहेत. असं म्हटल्यानंतर आता विक्रम आर्याकडे पाहत असतात. आर्या म्हणत असते, बघा ना एकदा आजोबा. असं म्हणून आर्या निघून जाते. आर्या निघून गेल्यानंतर मात्र जे काही विक्रम असतात त्या फाईलकडे पाहतात आणि ती फाईल हातात घेत असतात. आता खरं तर ती फाईल ते पाहणार आहेत बरं का, आणि भाऊकसुद्धा होणार आहेत. हे सगळं काही आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. आता इथे शेवटचा सीन बघत आहोत आपण. आता जी काही काव्य असते ती एक्झामच्या तिथे जायला निघालेली असते. ती पायऱ्या चढत असते आणि ती सगळ्या गोष्टी आठवत असते. म्हणजे आतापर्यंत जे जे तिला अडथळे आले, कशाप्रकारे पार्थने तिला साथ दिली, कशाप्रकारे प्रत्येक वेळेस तिला मोटिवेट केलं, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. एवढंच नाही तर घरच्यांनी कशाप्रकारे साथ दिली, पार्थने तिच्यासाठी काय काय गोष्टी केल्या, जीवानंदिनीने जे काही केलं त्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात. आणि स्वतःच्या चेहऱ्यावर स्माईल आणून ह्या सर्व गोष्टी आठवून तिला छान वाटत असतं. आणि आत्ता मी प्रिपेअर आहे, आत्ता मी एक्झाम देऊ शकते असंही ते स्वतःच्याच मनाशी म्हणत असतं. आणि त्या पायऱ्या चढत असते. आजचा एपिसोड इथेच संपला. पुढील जबरदस्त प्रोमो दाखवलाय बरं का. उद्याचा भाग अजिबात मिस करू नका. इकडे आपण पाहत असतो की जीवानंदिनी आणखीही सेंटरच्या बाहेर असतात. पार्थ मात्र रुसलेला असतो. आता तो खास करून नंदिनीवर, त्याच्या फ्रेंडवर रुसलेला असतो. आता जीवाने एक आयडिया केलेली असते. नंदिनीच्या हातात एक सिनेमन कॉपी दिलेली असते आणि म्हणत असतो, तू पार्थकडे घेऊन जा असं इथे म्हटलेलं असतो. दुसऱ्या बाजूला विक्रमनी सुद्धा ती फाईल बघितलेली असते. ते सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहून ते भाऊक झालेले असतात. ते पडदेशीन जीवाला कॉल करतात. जीवासुद्धा खुश होतो. जीवा म्हणत असतो, बोला ना बाबा. विक्रम म्हणत असतात, चुकून लागला असं म्हणून फोन ठेवून देतात. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी पार्थकडे ती सिनेमन कॉपी घेऊन आलेली असते. नंदिनी म्हणत असते, पार्थ मला माफ करा, मी तुमच्यापासनं ते सरोगेट मदरचं सत्य लपवलं, खरंच आमचं चुकलं, आम्हाला माफ करा असंही ते नंदिनी पार्थला म्हणत असते. दुसऱ्या बाजूला इकडे जी काही रम्या असते ती वसूला म्हणत असते, हे मोटिवेशन वगैरे काही नाही गं, एक्झाम हॉलमध्ये गेलं ना सगळं गळून पडेल. आणि त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला काव्या एक्झाम देत असते. आता एक्झाम सुरू केली का शेवट हे माही काही कळलं नाही, ते उद्याच्या भागात कळेल. तेव्हाच खरं तरी ते काव्याची वॉटर बॅग लीक झालेली असते. तिच्या पोटातून पाणी आलेलं असतं. तिला एवढंच नाही तर तिला फार त्राससुद्धा होऊ लागलेला असतो. आता ह्या सर्व गोष्टी कशा होतील? काव्या खरंच एक्झाम देऊ शकेल का? तिचं स्वप्न पूर्ण करू शकेल का? हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.